नमस्कार, सताज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट असे बनणारे शेंगदाण्याचे लाडू। उपवास असो किंवा नसो, गोड खायची इच्छा झाली की तुम्हीही या पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू नक्कीच बनवा। शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। 1 किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ बारीक कापून घेतलेला आहे। तुम्हाला जर गोड जास्त प्रमाणात आवडत असेल तर गुळाचे प्रमाण वाढवून घेऊ शकता। इथे मी 1 किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ वापरलेला आहे। शेंगदाण्यामध्ये खडे किंवा खौट शेंगदाणे असतात, त्यामुळे शेंगदाणे निवडून घ्यायचे। आता लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे पहिल्यांदा आपण भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये अर्धे शेंगदाणे टाकून घेते आणि मीडियम गॅसवर शेंगदाण्याला भाजून घ्यायचे आहे। असे पसरट भांड्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले की एकसारखे असे शेंगदाणे भाजले जातात। शेंगदाणे आपण लालसर रंगापर्यंत भाजून घेणार आहोत, म्हणजे लाडू खायला चवदार असे लागतात। गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने रक्ताचे प्रमाण वाढते, त्यामुळे ज्यांना रक्त कमी असेल त्यांनी त्यांच्या आहारामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचा वापर आवर्जून करावा। आता शेंगदाणे छान लालसर रंगावर भाजलेले आहेत, याला आपण काढून घेऊया आणि बाकीचेही शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। तुम्हाला जर याचे साल काढायचे असतील तर शेंगदाणे गरम असताना त्याला चोळून घ्या आणि नंतर पाकडून घ्या, शेंगदाण्याचे साल लगेच निघतात। इथे मी शेंगदाण्याचे साल काढणार नाही, तसेच लाडू बनवणार आहे, त्यामुळे आता याला थोडे थंड करून घेते। शेंगदाणे थंड झाले की याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे आणि थोडा गूळ असे समप्रमाणात टाकून घेतले आहे। याला आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। गूळ आणि शेंगदाणे एकत्र मिक्सरमध्ये फिरवले की गुळामुळे शेंगदाण्याच्या कुटाला ओलावा येतो आणि लाडू छान बांधले जातात। आता आपण गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे। याच पद्धतीने बाकीचेही गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। सर्व गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहे। आता आपण लाडू बांधून घेणार आहोत। गूळ आणि शेंगदाण्याचे मिश्रण जास्त कोरडे झाले असेल तर यामध्ये तुम्ही 2-3 चमचे दूध कोमट करून टाकून घ्या आणि नंतर लाडू बांधून घ्या। छान असे लाडू बांधले जातात। आता आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। याच पद्धतीने बाकीचेही सर्व लाडू बांधून घेणार आहोत। तुम्हीही या आषाढी एकादशी निमित्त अशा प्रकारे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू नक्कीच बनवा आणि कसे वाटले हेही मला कमेंट करून कळवा। इथे आपण 1 किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ वापरला होता, त्यापासून 46 लाडू तयार झालेले आहेत। हे लाडू बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि झटपट असे लाडू बनवून तयार होतात। मागील भागातही आपण अशाच झटपट होणाऱ्या उपवासाच्या रेसिपी बनवल्या होत्या, त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्कीच पहा। तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग आपण अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।